नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या ड्रग्स, गांजा, अफीमच्या माफियाबद्दल तर आपण बघतोच, पण त्याच्यासोबत एक नवीन प्रकार आपल्या समोर आला आहे. दिंडोशी अनलिगल बांधकाम माफिया. हा माफिया पी उत्तर विभागामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात वाढलाय की आपण जर मालवणीच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये गेलो आणि ह्या पी उत्तरच्या दुसऱ्या मार्गाला जर आपण दिंडोशी मध्ये आलो तर ह्या पूर्ण पी उत्तर विभागामध्ये एक मोठा हब, जशा नशेचा दिंडोशी आहे तसाच अवैध बांधकामाचा मोठा हब ह्या दिंडोशी विधानसभा मधून या संतोष नगर विभागामध्ये आपण बोलू शकतो. या विषयावर ॲडव्होकेट प्रथमेश आव्हाड यांच्या माध्यमाने अनेक महिन्यांपूर्वी एक तक्रार गेलेली अवैध बांधकामाबद्दल, आणि त्यांचा मीडियाला रिलीज केलेला एक ऑडिओ आहे. त्याच्यामध्ये पी उत्तर विभागाचे आयुक्त किरण दिगावकर यांनी त्यांच्यासोबत कशा प्रकारची भाषेचा वापर केला, या सर्व गोष्टीपासून आपण या खास भेटीमध्ये आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांचा अनुभव एखाद्या अधिकाऱ्यांबरोबर कसा होता. एक सामान्य व्यक्ती जेव्हा पी उत्तर विभागामध्ये जात असेल तर त्याच्यासोबत कशी वर्तणूक होत असेल याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. प्रथमेश, तुमचं आरपी न्यूजवर स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम तर मला सांगा की एक ॲडव्होकेट असताना तुम्ही जो एक ऑडिओ व्हायरल केला त्याच्यामध्ये आपल्या विभागाचे आयुक्त किरण दिगावकर यांनी सुरुवातीला तुम्हाला सांगतो की मला तर स्वतःला हसायला आलं की जर तुम्ही म्हणजे एक ॲडव्होकेट असताना तुमच्यासोबत अशी भाषा वापरतायत तर सर्वसामान्य लोकांची काय असेल हालत, ते मी मला म्हणजे शब्द माझ्याकडे नाहीये. नाही, याला आपण एक खुर्चीचा माज बोलू शकतो. जी, जे प्रशासनामध्ये जो एक माणूस खालून वर जातो, जो खालचा क्लर्क पासून सिनियर क्लर्क पासून वरचा ऑफिसर बनतो, त्याला जाणीव असते, त्या खुर्चीची जाणीव असते. आज आपण लोकप्रतिनिधी काम करत असताना, राजकीय जीवनामध्ये लोकप्रतिनिधी काम करत असताना पहिले ते त्या विभागाचे वार्डचे अध्यक्ष होतात. बरोबर. कार्यकर्ता होऊन, वार्ड अध्यक्ष होऊन ते खालची टप्प्याटप्प्याने वरची भूमिका घेतात. तेव्हा त्यांना कामाची पद्धत माहिती पडते. आणि यांना हे प्रशासनामध्ये जे बसलेले हे अधिकारी आहेत यांना खुर्चीचा माज चढलेला आहे. अशा माजखोर अधिकाऱ्यांनी आज एक वकील म्हणून आपण एक फॉलोअप करायला एखाद्या गोष्टीवर जातो. गोष्ट म्हणजे साधारणतः जी एक आदिवासी लँड आहे, ती लँड आदिवासी असो किंवा सामान्य माणसाची लँड असो, तो भागच वेगळा. त्या गोष्टीमध्ये काय झालंय का तिथे अनधिकृत कंप्लेंट आहे माझ्याकडे, कंप्लेंट घेऊन आला, तक्रार घेऊन आला. आपण त्या तक्रारीसाठी आपण त्यांना एक पत्र व्यवहार केला. ITI मार्फत आपण माहिती मागवली. मी माझ्या नावाने तर माहिती नाही मागवली, माझे तक्रारदार होते त्याच्या नावाने माहिती मागवली. त्यांची माहिती मागवली असताना जेव्हा त्यांनी ती माहिती मला, एक महिनाभराचा कालावधी असतो RTI मध्ये, 2005च्या नियमानुसार एक महिनाभराचा 30 दिवसाचा कालावधी असतो. त्यांनी त्या 30 दिवसामध्ये मला ती माहिती पुरवली नाही. का नाही पुरवली याचा जाब विचारण्यासाठी मी तिथे गेलो असताना त्यांनी मला ती, तुम्ही ऑडिओ क्लिप ऐकलीच असेल आणि आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी ती ऑडिओ क्लिप जाहीर पण करायला सांगितलं. का त्या ऑडिओ क्लिप मध्ये सांगितलंय का वकिलांचं काम हे फक्त कोर्टापर्यंत मर्यादित आहे, तुम्ही कशाला परत घेतात. नाही, त्याच्यामध्ये एक दुसरी पण त्यांनी विषय मांडलाय की तुम्ही वकील असताना अशा अनधिकृत बांधकामात स्वतः त्यांनी मान्य केलं की अशा अनधिकृत बांधकामाबद्दल तुम्ही असं प्रेशर नाही देऊ शकत वगैरे वगैरे वगैरे. असं त्यांचं बोलणं असं होतं की तुम्ही वकील आहात तर तुमचं काम फक्त कोर्टापर्यंत आहे. बरं. जसं एक प्रशासकीय अधिकारी तो त्याच्या ऑफिस पर्यंत एक मर्यादित असतो, तसं एक वकिलाला त्यांनी एक बाउंड्री डिसाईड केली का तुमचं काम फक्त कोर्टात जायचं, वकिलांसमोर जज समोर आपण आर्ग्युमेंट करायची, तिथून बाहेर. त्या गोष्टी हे वकिलांचा संरक्षण कायदा जे आम्ही पास करावी ही आमची सर्व वकिलांची मागणी आहे. ही याद करताय का असे भ्रष्ट एखाद्या अधिकाऱ्याचा काहीतरी व्यवहार, आर्थिक व्यवहार, काहीतरी संबंध असेल किंवा त्या बांधकाम असेल म्हणून ओढवाडीची किंवा एक आरेनावीची भाषा. साहेब, एक वय, माझं जर वय कमी असलं तरी मी पोझिशन मध्ये मी एक पदवी घेऊन चाललेलो आहे. साहेब, जसं माझी ऑडिओ मध्ये बघताना
आज आपल्याला आपल्या आई वडिलांनी संस्कार लावलेले, आज आपण सर करून बोलतोय, पण ते माझं वय असं काय रे तू, अरे तू रे, अरे रेडीची भाषा. अरेची भाषा. साहेब एखादा पोरगा जर एमपीएससी देतो आणि तो एमपीएससी जो क्लास 1 ऑफिसर होतो, तर 21 वर्षाचा पोरगा असो, त्याला 65 वयाचा असो किंवा 40 वयाचा अधिकारी असो, तो सर बोलतो, कारण का सर त्या पोझिशनची रिस्पेक्ट असते. आज आम्ही वकील लोक आहे साहेब, आज आपण नशा मुक्ती केंद्राचं काम करतायत, आज दाखल होत आहेत, त्या गुन्हा खरं आहे खोटं आहे ते साबित करण्यासाठी तुम्हाला वकीलच लागतो ना, आणि त्याची थोडी माहिती असं काहीच माहिती नाही. आणि जर आम्ही जर इथे जाऊन असे विषय मांडत असेल आणि आम्हाला अशी उडवडीची उत्तर देत असेल, तर सामान्य जनतेसाठी हा एकदम दुर्दैवी हे मी सांगू इच्छित. आपल्या आरपीएन न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्रींना या बातमीच्या माध्यमाने मी सांगतोय की महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत ते एखाद्या पदवीधर व्यक्तीसोबत जर अशा तुच्छ प्रमाणाची वागणूक करत असतील, तर सर्वसामान्य गरीब जनता जेव्हा त्यांच्याकडे जात असेल, तेव्हा त्यांच्याकडे त्या हक्काची मागणी करता जात असेल, तेव्हा मला वाटतं त्यांना कुत्र्या मागणीसाठी वागवून दिले असेल. म्हणजे जर आपण एखाद्या शिक्षित व्यक्तीसोबत जर किरण दिगावकर आपण जर अशा प्रकारची भाषा वापरताय, तर सर्वसामान्य गोरगरिबांना तुम्ही किंमतच करत नसाल. त्याची किंमत तुमच्या स्वतःच्या मानसिकतेची आहे, तुम्हाला ज्या प्रकारची शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीची आहे, तुमच्या ज्या प्रकारच्या वरच्या लेवलवर तुमचे जे परिवाराचे लोक बसते आहेत त्यांची माज तुम्हाला आहे, अशा प्रकारचा आरोप आमच्यासोबत बसलेल्या ॲडव्होकेटांनी केलाय. पण हा मूळ मुद्दा काय होता त्याच्याबद्दल सांगा की हे पूर्ण प्रकरण किती वाईट 30 गर्लफ्रेंडचं काय प्रकरण होतं. बघा, हे आपला रत्नागिरी परिसर आहे. रत्नागिरी म्हणजे डिंडोशी मध्ये रत्नागिरी आणि आपलं फिल्म सिटी रोड, या रोड मध्ये कांगडे कंपाऊंड करून येतो आणि कांगडे कंपाऊंड करून एक प्लॉट होतो. कांगडे कंपाऊंड हे नाव ऐकतात एक आदिवासी लँड आहे. बरोबर. मी त्या गोष्टीमध्ये जास्त डीप मध्ये जात नाही, कारण का मी त्यांच्याकडून माहिती अधिकार मार्फत माहिती मागवली, पण त्याची नाही. हा, त्या माहिती अधिकारामध्ये देखील असं माहिती पडलं की ती काही कारणास्तव तुम्हाला माहिती देण्यास आम्ही म्हणजे गुप्त ठेवली आहे का? गुप्तता माहिती, गुप्तता सेक्शन 8I(J) क्लॉज त्यांनी दाखवला माझा. ते काय? त्या सेक्शन नुसार जर एखादी खाजगी माहिती म्हणजे प्रिंटिंग प्रेस, नोट प्रेस मशीन असेल किंवा एखादी जिथे आपल्या मिलिटरी झोन असेल, त्या गुप्त ठिकाणची माहिती मागू शकत नाही, ती गुप्त माहिती असते. साहेब, पण ही कुठे झाली? जर तिकडे धार्मिक कंपाऊंड आणि मोठ्या प्रमाणात सर तिथे शेड लावून बांधकाम चालू आहे, म्हणजे कुठे ना कुठेतरी मी हा या स्थानिक विधानसभा मधील आमदार आणि खासदार यांच्या माध्यमाने मी तुम्हाला देखील माहिती देतो की त्या जागेवर नक्कीच काहीतरी मोठा अवैध कामाचा गपचूप कारस्थान धावपळ करत होते. त्यांनी तो म्हणजे 15 पत्र देणार आणि 16 तारखेला त्यांनी बार काउन्सिल मधून हे पत्र काढणार. दिस इज नॉट अ जोक. त्या पत्राच्या माध्यमाने काय दाखवलंय हे देखील कॅमेरामॅनना मी सांगेन की ते पूर्ण माहिती द्या. या पत्राच्या माध्यमाने किरण दिगावकर यांची खुर्ची खाली करण्यासाठी, त्यांची रिकामी खुर्ची करण्यासाठी त्यांना सस्पेंड इन्व्हेस्टिगेशन आणि ही कॉल रेकॉर्डिंग नाहीये का मी तुम्हाला सांगता तुमचा कॉल रेकॉर्डिंग केलेला आहे. ही बाकायदा ऑडिओ रेकॉर्डिंग आहे आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये आहे का तुम्ही पब्लिक स्टुडंट त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. कॉल रेकॉर्डिंग करणं म्हणजे मी तुम्हाला न सांगता जर तुमचा कॉल रेकॉर्डिंग करतो तर तो गुन्हा आहे. पण ही ऑडिओ मी आमच्या या पूर्ण देशातील प्रत्येक प्रेक्षकाला अजून देखील सांगतो, जेव्हा स्वतःच्या मनाला स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा केस ते कायद्याच्या कोणत्याच बाजूमध्ये बसत नाही, तो कुठलाही गुन्हा नाही. सेल्फ डिफेन्स हा कोणताच गुन्हा नाही. बरोबर आहे. ज्या प्रकारे तुम्हाला किरण दिगावकरची भाषा आणि त्यांच्या लोकांकडून मिळाली धमकी आहे, तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या सेल्फ डिफेन्ससाठी तुम्हाला ते करणं गरजेचं असेल. आणि साहेब त्याच्यामध्ये पण कसं झालेलं आहे का माझ्या क्लायंटने केलेली रेकॉर्डिंग ही तुमच्या माहिती करता सांगते.
अच्छा. माझ्या client- कारण का त्यांनी अनुभवले नाही ना. ओके. त्यांनी काय सांगितलं त्या मध्ये तुमच्या क्लायंटला माझ्याकडे पाठवा, हा. जे काय information आहे ते मी करून देतो. साहेब माझ्या क्लायंटला जेव्हा मी तिथे पाठवलं तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ये बांधकाम इसका है, ते हुसेन काच वाले का है, इसका है, उससे उनको बोलतो मैं आपसे ले लो. म्हणजे हे अधिकारी सेटलमेंट साठी बसलेले. हा संजय सोनावणे त्याचा तो जेई साहेब, जसं तुम्ही सुरुवातीला बोलले की का एक चरस गांजाचा एक हब झालेला आहे, तसं इथे हा अनधिकृत बांधकामाचा हब हा दिंडोशी विभाग आहे. ती उत्तर पूर्ण दिंडोशी विभागच एक नंबर साहेब. आपण याची शहानिशा केली ना तर आपल्या माध्यमातून मी सांगतो किंवा न्यूज प्रतिनिधीच्या माध्यमातून मी सांगतो का एक नंबरचा दर्जाचा दिला नाही तर तुम्ही जे बोलाल ते मी हारायला तयार. लोकल मीडिया असतो ना तर त्याला लोकल घराघरापर्यंत लोकांना माहिती असते. वरची मीडिया असते ना जी सोशलाइज असते ती कशी 1 मिनिटासाठी, आणि त्यांचे आर्थिक व्यवहार माझ्या मोबाईलमध्ये पण काय मेसेजेस आहेत, काय मोठ्या मोठ्या प्रतिनिधींना मी संपर्क केला आणि त्यांना माहिती दिली. बाकी इतर कुणाचे असतील त्याला काही सोडणार, पण या अधिकाऱ्याचं मला एक मात्र हे झालंय तर या अधिकाऱ्याचं नाव सांगितलं, सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर सांगितलं, मीडियावाले घ्यायला तयार नाही. म्हणजे यांची काय पॉवर आहे ती त्यांनी मीडियामध्ये पण दाखवून दिली तुम्हाला असं वाटतं. पण काय नाही, एकापासून बूंदचं समुद्र बनत आहे. तसं मी एक वकील आहे, आज मी उद्या माझ्यासारखा दुसऱ्या कुठल्या वकिलाला अशी तेच नको लागायचं म्हणून मी हा आवाज उचलणार आणि याचा अंत होईपर्यंत डिमोलिशन होईपर्यंत मी हा आवाज उचलूनच ठेवणार. तर शेवटी आपल्याला हे सांगायचंय की प्रत्येक वेळेला आरपी न्यूज ह्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत असणारा, प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचं चॅनल आहे. तसाच आम्ही ज्या प्रकारे विभागातील प्रत्येक लोकांच्या मदतीला येतो त्या प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक वर्षापासून आपण आपल्या ग्रुपमध्ये अनेक ऍडव्होकेटला देखील मदत केली. तसे आपल्या विभागातले राहणारे जे प्रथमेश आव्हाड आहेत त्यांच्या देखील पावलाला पाऊल ठेवून त्यांच्या सोबत या अवैध बांधकामाचा जोपर्यंत समाय होत नाही तोपर्यंत आरपी न्यूज तुमच्या सोबत. माझा एक फक्त एक प्रश्न आहे. आज साहेब तुम्ही प्रश्न करतात पण आज मी एक प्रश्न करतो तुमच्या माध्यमातून आपल्या याला, कसं साहेब तुम्ही नशामुक्ती केंद्राचं अभियान चालू केलं आहे, तुमच्यावरती काही गुन्हा झालाय अशी मला ऐकी माहिती आली, पण तुम्हाला विचारतो का तुमच्यावर गुन्हा दाखल? हो, माझ्यावर नशामुक्ती अभियान चालवण्याचा गुन्हा साहेब तसंच आहे. एक दिंडोशी पोलीस स्टेशनला 2/9/2024 साली एक पत्र व्यवहार केलेला, मला दिलेल्या धमकीबाबत तक्रार अर्ज. साहेब ते अर्ज घेऊन मला 9व्या महिन्यात अर्ज दिलेला, 10, 11, 12 आणि 1 चौथा महिना सुरू झाला, 3 महिने उलटून गेले. पण साहेब त्या अधिकाऱ्यांची एवढं दबाव तुमचं, म्हणजे एवढं प्रशासनामध्ये एवढी त्यांची पकड आहे का त्यांचा अजून अर्ज ओपन नाही ना, त्यांच्यावरती कुठली इन्क्वायरी बसवली ना, गुन्हा दाखल करण्यासाठी मी वारंवार विनंती केली पण अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची मला दाद देण्यात आलेली नाही. तर आपण पाहिलं कशा प्रकारे एखाद्या वकिलांना देखील त्रास देण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमाने होत आहे. आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमाने प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीची मदत करण्याचा जो निश्चय आहे तो हीर असेल आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मदत करण्याचं जे काम आहे ते करत राहणार. तर हा मुद्दा जो सांगितलेला आहे त्यांच्यासोबत देखील मी होणार आहे. डेमोलेशन जर अवैध असेल तर ते नक्कीच होणार आणि झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रश्न हा तुमच्या न्यायाचा तर तुम्ही स्वतः वकील आहात, पण हा तुमचा भाऊ मोठा एक मित्र म्हणून, एक भाऊ म्हणून तुमच्या सोबत देखील पोलीस स्टेशनला जाईल आणि गुन्हा कसा दाखल होत नाही त्याची देखील चौकशी करेल. अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू, तोपर्यंत पाहत राहा आरपी न्यूज मुंबई. धन्यवाद.